वेलकम बॅक टू माय चॅनल अलमंडा. दिस इज अदिती सपाटे. तर आज आपण मराठीमध्ये ब्लॉग बनवणार आहोत आणि गणेश चतुर्थीच्या निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर मागच्या वर्षी तर आम्ही बाहेरूनच गणपती आणला होता. तर ह्यावेळेस मी ठरवलं की एवढी तर मी क्रिएटिव्हिटी काही ना काही मी बनवतेच, तर ह्यावर्षी काहीतरी नवीन बनवावं. त्यासाठी मी हळदी आणि मैदा ह्यांचा बनवणार आहे गणपती. तर चला तुम्ही पण मला जॉईन करा आणि आपण बनवूया गणपती. लेट्स स्टार्ट. सो प्रथम आपल्याला मैदा घ्यायचा आहे. तर तुम्ही जेवढी पण क्वांटिटी तुम्हाला म्हणजे किती साईजचा गणपती बनवायचा त्या साईजची तुम्ही क्वांटिटी घेऊ शकता. मला तर छोटाच बनवायचा आहे, त्यामुळे मी 100 ग्रॅम मैदा आणि हे छोटंसं हळदीचं पॅकेट हे मिक्स करून मी आत्ता कणिक तशी आपण तिंबतो ना, मळतो तसंच आपल्याला मळायचं आहे. थोडंसं म्हणजे जास्त पतलं पण नाही आणि जास्त थिक पण नाही. तर नॉर्मल क्वांटिटीमध्ये आपल्याला कणिक मळायचं आहे. चला आपण बनवूया. तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी कणिक मळून बॉल्स तयार केले. तर तुम्हाला ही बॉल्सची साईज सांगते मी. तर हा सर्वात मोठा बॉल, त्यानंतर छोटा 5 एक साईजचे, त्यापेक्षाही छोटे छोटे, आणि सर्वात लहान हे मी बनवलेले आहेत 3 बॉल्स. तर ह्यानंतर आपण स्टार्ट करणार आहोत मूर्तीला आकार देण्यासाठी. तुम्ही पूर्ण प्रोसेस बघितली असेल तर आपला गणपती रेडी आहे. तर याला मी थोडंसं कुंकूनी थोडंसं डेकोरेट करणार आहे. नेक्स्ट प्रोसेस मी दाखवते, त्यानंतर तुम्हाला पूर्ण फोटो मी शेअर करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करा की तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली, आणि तुम्ही नक्की घरी ही मूर्ती बनवून बघा, कारण इट्स गुड फॉर अवर एन्व्हायरमेंट आणि हे पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे इको फ्रेंडली गणपती बनवणं. तर तुम्ही ही नक्की बनवा आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.